नाशिक फाट्याची ट्रिप आहे आणि 154 रुपये काहीतरी दाखवलेले आहेत, पण येतंय का नाही कस्टमर काय माहिती. तर तुम्ही मुंबई असू द्या, पुणे असू द्या, तिकडून लोणावळ्याला ट्रिप घेऊन गेलात, उचलायच्या अगोदरच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला तिथून एमटी यायचंय. एमटी जय शिवराय मित्रांनो, शुभप्रभात सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज रविवार आणि आता आपली दुसरी ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आपण आहोत इस्कॉन मंदिराच्या इथे. तर कालचं सांगायचं झालं मित्रांनो, काल शनिवार होता, तर पण फक्त 250 रुपयाचं काम केलं. जे घरी गेलो ते धंद्याला आलोच नाही. घरच्यांना जरा फिरायला बाहेर तिकडे तिकडे घेऊन गेलो होतो, बस. आज पूर्ण दिवस काम करायचं आणि कालच्या दिवसाची कसं आज आपल्याला भरून काढायची आहे. तर बघूया आता इस्कॉन पाशी थांबलेलो आहे, इथून ट्रिप पडेल की नाही पडेल बघूया, वेळच ठरवेल काय होईल. थांबूया जरा, साईडला थांबूया. तर रावेत मध्ये होतो, रावेत वरून गंगानगरला ट्रिप सोडली. गंगानगर वरून आपण आणली मेट्रो स्टेशनला, आणि मेट्रो स्टेशनला आपण आता पहिल्यासारखं थांबत नाही आणि अपेक्षा पण करत नाही इथून ट्रिप पडेल आणि मी उचलेल आणि मी इथून घेऊन जाईल. कारण सांगतो, आताच इथं रविवार असून 2 मामू थांबलेत, मामा लोक म्हणजे पोलीस लोक, आरटी वाले. तर आपल्याला ते परवडणार नाही. 70 रुपयाची ट्रिप आणायची आणि 500 रुपये गाडीवर फाईन घ्यायचा. त्याच्यामुळे मी जरा लांब जाऊन थांबतो, इकडे SNVP शाळेच्या इकडे थांबतो. तिथून जर ट्रिप पडली तर बरं होईल. तर SNVP शाळेच्या इकडे आलोय खरा मी, पण इथं जवळजवळ 20-25 रिक्षावालेत लाईनीनेच थांबल्यात. आपल्याला कधी ट्रिप लागायची? घरी थोड्या वेळ वाट बघू, 5-10 मिनिटं, जास्त नाही, 5-10 मिनिटच वाट बघायची. आपण येऊन थांबलो इथं मोरवाडीमध्ये. आपलं काय ते SNVP शाळेच्या इकडे कॉर्नरला थांबलं. ट्रिप काय वाजत नाही, गाड्या काय मारण्याच्या आहेत इथं, आणि आता थांबणार नाही आपण जास्त वेळ इथं, थोड्या वेळेस थांबतो, 5-1 मिनिटं. आणि आता जो वाचत होतो तर CNG परत वाढलेला आहे मित्रांनो 1 रुपयाने. आता अगोदरच 90 रुपये कितीतरी पैसे होता, अजून 1 रुपया वाढला. तर ठीक आहे, 1 रुपयाच वाढलेला आहे, पण असं 1-1 रुपये वाढत हे लवकरच 100 रुपये करणार आहे असं दिसतंय. कारण बोलणारं कोण नाही आहे. एक हाती सत्ता जी दिलेली आहे आपण, ती आपल्यावरच ओढायला लागलेत वरतून आता. तर हे काय बरोबर नाही आहे, असं मनमानी कारभार नाही करू शकत तुम्हीच. तर भावांनो, आपण होतो पिंपरी चिंचवड स्टेशनला, आणि तिथं आपला रेड गॅस डायरेक्ट रिझर्ववर लागला होता. 2 दिवसापूर्वी गॅस भरला होता आपण. तर आता रिझर्व लागला, तर काय करू काही समजा ना. मग ट्रिप पण पडत होत्या, उचलत नव्हतो, आणि शेवटी म्हणलं जाऊ द्या, उचलो, काय होईल ते होईल. चाफेकर चौकाचे एक ट्रिप पडली, चाफेकर चौकाच्या आतली 47 रुपयाची होती. ते ड्रॉप केलं कस्टमरला, आणि तिथून आलं डांगे चौकात MT मध्ये, आणि आता CNG भरणार आहे तिथं. बघूया. आता मी डांगे चौकात येताना बघितलं की TR अशी गाडी आहे, कुठली डिझायर होती, आणि डिक्की ओपन आहे, त्याच्यात अंड्याची ट्रे 10-15, म्हणजे डिलिव्हरीचं काम करतोय बहुतेक भाऊ, 10 लाखाच्या गाडीत. पाच मिनिटं झाले, कस्टमर काही यायचं नाव घेत नाहीये. नाशिक फाट्याची ट्रिप आहे आणि 154 रुपये काहीतरी दाखवलेले आहेत, पण येतंय का नाही कस्टमर काय माहिती. मला म्हणलं 5 मिनिटं थांबा, आलोच. आता 5 मिनिटं होऊन गेले. बघू आता, वेटिंग पडतंय, आता काय टेन्शन नाही. 5 मिनिटं काय 10 मिनिटं थांबा, पण यायला पाहिजे. आपण आहोत आता चिंचवड गावात, आणि ट्रिप सोडली आपण. छोटीशी ट्रिप होती, 45 रुपयाची. स्टेशनवरून घेतलं आणि इकडं तानाजीनगरमध्ये सोडलेलं आहे कस्टमरला. आता पहिल्यांदा बहुतेक बुक केली असेल त्यांनी, आणि ते काका काय करायचे, मला मी सरळ चाललो ना, अहो इकडून रस्ता होता, इकडून जवळ पडलं असतं.
आता कुठून जाणार असं तसं बोलत बोलत. मी म्हणलं काका आम्हाला काही स्वप्न पडतं का, पहिलं सांगायचं. वळायचं असेल ना तुमच्या रस्त्याने जायचंय तर पहिलं सांगा ना, गेल्यावर काय फायदा आहे का सांगून. मग ती एक मावशी होती, ते एक काकी त्यांची म्हणजे त्यांची बायको होती, ती ओरडायला लागली त्यांनाच. पहिलं सांगा ना असं तसं असं तसं. जाऊ दे म्हणलं, चला किरकिर करून काय फायदा नाही. स्वामीनाथ हॉस्पिटल MIDC पिंपरी कॉलनी 72 रुपये नको आहे आपल्याला. आपण आता चहा पिणार आहोत मित्रांनो. इथं जायका चहा आहे चिंचवड आपल्या ह्याच्या चाफेकर चौकात मोरे हॉस्पिटलच्या ऑपोजिट साईडला. तिथं चहा घेऊया आणि मग परत रिफ्रेश होऊन चालू करूया. तर रविवार आहे मित्रांनो, पण ट्रिपा चांगल्या आहेत बरं का. पटपट पटपट ट्रिपा पडतात आहे आपल्या. झालेल्या आहेत बऱ्यापैकी. थोडं टार्गेटला थोडं राहिलेलं आहे, पण आपण जास्तीत जास्त काम करणार आहोत. आणि मी आता जस्ट एक इंस्टाग्राम असं स्क्रोल करत होतो, तर एक जी रील आहे तुम्ही पण बघितली असेल. आणि मी हा जो व्हिडिओ आजचा आहे तो अपलोड करेल तोपर्यंत ही गोष्ट जुनी झालेली असेल. पण तरी मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला की तो लोणावळ्यामध्ये होता कॅब ड्रायव्हर, आणि त्याला तिथले लोकल गावगुंड, स्वतःला ड्रायव्हर समजणारे गावगुंड त्या बोलायला लय मारत होते. अक्षरशः त्याच्या गाडीवर काचा बिचा फोडल्या, आणि त्याला तर इतका असं मारत होते ड्रायव्हरला की गाडीवर डोकं आपट, टेम्पोवर म्हणजे आपटून एवढं एवढं मारलं. एकच माणूस मारत होता, बाकीचे सगळे मजा घेत होते. कोणी सोडवायला गेलं नाही त्याला. आणि शूटिंग पण नशीब ते कोणीतरी शूट केलं असेल, तो व्हायरल व्हिडिओ झालेला आहे. आणि याच्यावर काय करायचं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही मुंबई असू द्या, पुणे असू द्या, तिकडून लोणावळ्याला ट्रिप घेऊन गेलात, उचलायच्या अगोदरच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला तिथून MT यायचंय. MT म्हणजे आता पुण्यावरून जर लोणावळ्याला गेले तर लोणावळ्यावरून MT यायचं. मग तळेगावमध्ये जरा आडबाजूला तिथून ट्रिप उचलायची. पण सहसा तळेगावमधून पण परमिशन नाहीये मित्रांनो तुम्हाला. तळेगाव राहू द्या, लोणावळा राहू द्या, हा मधला पट्टा राहू द्या, पूर्ण मावळमधून तुम्ही ट्रिपा उचलू नका. आता आसपास जर तुमच्या रिक्षा स्टँड असेल तर अजिबात उचलू नका मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो, आपल्याला धंदा करायचा आहे का हे मारामारीत करत बसायचं. आता त्या कॅब ड्रायव्हरला ते कितीत पडलं, तो बिचारा अक्षरशः रडत होता. म्हणलं भाऊ मी म्हणजे की नाश्ता करायला थांबलो होतो, असं फक्त एवढंच म्हणत होतं. नाश्ता करायला थांबलो होतं तरी पण त्याला मारत होतं. इतकी माणूस जसं काय तो क्रिमिनल आहे मित्रांनो. एवढं घाण मारत होते त्याला बिचाऱ्याला. तर तुम्ही लोणावळा असू द्या, मावळ असू द्या, मावळमध्ये कुठलाही पॉईंट असू द्या म्हणजे फेमस असेल तर तिकडून ट्रिपा उचलू नका उगाचच. म्हणजे आता ते आपल्याला पण माहिती आहे आपण काही चुकीचं करत नाही. ओला उबेर सारख्या कंपन्या जर तिथं आपल्याला ड्रॉप करायला सांगत असतील तर ती त्यांची जबाबदारी असते मित्रांनो. पण ओला उबेर सारख्या कंपन्या हात वर करणार. ओला उबेर सारख्या कंपन्या काय म्हणतात की बाबा तुम्ही कंप्लेंट करा, जाऊन कंप्लेंट करणार. ठीक आहे कंप्लेंट करणार, मग आता झालेल्या गाडीचं नुकसान, वरतून त्या ड्रायव्हरला मारहाण झालेली, ते कोण म्हणजे त्याचा कोण वालीच नाहीये. ड्रायव्हर आणि म्हणजे कॅब ड्रायव्हर असू दे, रिक्षा ड्रायव्हर असू दे, ओला उबेर यूज करणारे असू दे, त्यांचा कोणीही वाली नाही. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की पॅसेंजर पण आजकाल काहीच बोलत नाही. जोपर्यंत पॅसेंजर सरकारला बोलत नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणजे स्थानिक पोलीस असू दे, आमदार असू दे. तुम्हाला आता सांगतो, मावळमध्ये तळेगाव आणि लोणावळा हे साईडला असू द्या, तर जो मावळचा आमदार आहे म्हणजे त्याच्या अंडर खाली या सगळ्यांच्या मीटिंग होतात. म्हणजे ड्रायव्हर असू दे तिथले स्थानिक, तर आमदाराचाच हात आहे तिथल्या लोकांना म्हणजे ड्रायव्हर लोकांना. मग कॅब असू द्या नाहीतर रिक्षा असू द्या, तिथल्या स्थानिक त्यांच्यावर आमदाराचा हात आहे. मग आपण काही करू शकत नाही मित्रांनो. आपलं नुकसान, आपण मार खायचा. त्याच्यापेक्षा तुम्ही एकतर ट्रिप उचलू नका. उचलायची असेल तर डोक्यात ठेवायचं फिक्स की ते आपल्याला तिकडून MT यायचं. तर विचार करा आणि निर्णय घ्या मित्रांनो. आणि तिकडून चुकून हे भाडं उचलू नका. कारण आपण बिझनेस करायचा का हे मारामारी करत बसायच्या म्हणजे बाकीचा निस्तरत बसायचं, हे तुम्ही ठरवायचंय. फायनली 7:07 आपण बंद करतोय आपलं आजचं काम. आणि आज रविवार तर बिझनेस अपेक्षेपेक्षा चांगलं होतं. म्हणजे ट्रिपा अजूनही पडतातच आहे, कंटिन्यू ट्रिपा पडतात आहे. तर असं होत नाही, रोज होत नाही मित्रांनो. तुम्हाला वाटेल की अरे आज चांगला धंदा, तर रविवारी चांगला धंदा, तर प्रत्येक रविवारी धंदा होईल, तर असं नसतं. तर काही ना काही रिझन असतं. तर सकाळपासून आपण खूप कमी वेळा काम केलं, मी तुम्हाला ॲपमध्ये दाखवेलच.
सारखं आपल्या कामात व्यत्यय येतं की घरी फोन आला की घरी पळावं लागतंय. असं आज दिवसातून 2 ते 3 वेळा झालेलं आहे. त्याच्यामुळं एकदम लिंक कामाची लागलेली असते ते तुटते मित्रांनो. आणि ठीक आहे, कामाचा भाग आहे, आपल्या घरजवळ आहे, आपण स्थानिक म्हणजे लोकलमध्येच बिझनेस करतो म्हणून हा प्रॉब्लेम येतोय. तर बिझनेस किती झाला ते तुम्हीच बघा. 20 ट्रिपा मारलेल्या आहेत, 1332 झालेले आहे. हे पहा, 6-6.25 तासाचं आपण काम केलं, म्हणजे 6:30 पावणं 6:30च्या वरच काम केलेलं आहे ऑफलाईन बुकिंगच्या पकडून. कमाईमध्ये जाऊया. हे कॅश आउट, आता हे 150 रुपये इन्सेंटिव्ह जो घेतला आहे त्याच्यामध्ये आपलं 5 पैसेवरचे कट झालेले असतील. काढून घेऊया इन्सेंटिव्ह. 123 रुपये तरी येतील, जाऊ द्या काय ना, फुलाचे बागळे तरी येईल. तर उद्यापासून आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे मित्रांनो. काय 7,000 हप्त्याला म्हणजे काहीच नाही आहे, तसं आपण टाइम पण देत नाहीये म्हणा. तर 6-7 तासात आपल्याला 1,000 रुपये प्रॉफिट भेटलेला आहे. आता माझं एक भागून जातं एवढ्या ह्याच्यात, पण तुमचं भागणार नाही मित्रांनो, कारण तुम्हाला 300 रुपये दिवसाला हप्त्यालाच द्यायचे, 300 CNG ला द्यायचे. तर वरचे तुम्हाला समजा खर्च 100-150 रुपये तुमचा खर्च असेल, तो एक काढला तर तुम्हाला प्रॉफिट किती, समजा 1700-1800 धंदा करावा लागेल, तेव्हा तुम्हाला 1,000 रुपये भेटतील. आणि त्यासाठी तुम्हाला किती तास द्यावे लागतील, जवळजवळ सांगतो 10 ते 12 तास काम करावं लागेल कंटिन्यू. त्यात हे रोज बिझनेस होईलच याची काही गॅरंटी नसते. तुम्ही सुट्टी घेताय त्याच्यावर पण असते, तुमची तब्येत कशी आहे त्याच्यावर पण असते. आता मी एवढं 1,000 रुपये जरी 6.5 तास जरी काम केलं असेल तर ते सुखासुखी नाही आहे. अक्षरशः पोट फुगलंय माझं, गॅस झालेला आहे पोटात, आणि कंबरडं दुखतंय, पाय दुखतायत, हात दुखते, मान दुखते. आज तर मला मान अशी काय अशी हे झाली, चमक भरली वाटतं मानेत, असं करताच येत नाहीये मला. तर हे असं दुखणं चालू असतं. सुखासुखी काहीच नाही मित्रांनो, हे 1,000 रुपयात काहीच होत नाही. तुम्हाला फक्त आयडिया यावी, काय म्हणजे थोड्या तुम्हाला एनर्जी भेटावी काम करण्यासाठी, म्हणून हे व्हिडिओ तयार करतोय. पण तशी आपली परिस्थिती नाही. आपल्याला कंटिन्यू 9-10 तास भेटले ना, आपण कसंही चांगलं काम करू. 10-12 तास भेटले आपल्याला कंटिन्यू, तर आपण 2,000 रुपये क्रॉस केलेले आहेत अगोदर. हायेस्ट आपण 2,500 रुपयाचा धंदा झालेला आहे आपला, आणि 10-12 तास दिलेले आहेत त्याच्यासाठी. तर हे 6-6.5 तासात तुम्ही विचार करा, 1,300-1,500 आणि हे 14.5 म्हणजे 1,500 रुपयेपर्यंतचं काम अलीकडेच झालेलं आहे आपलं. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आवडला असेल तर, आणि शेअर सबस्क्राईब पण करा, हाईप करा आवडला असेल तर, काही शिकायला भेटलं असेल तर. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं मित्रांनो, की बाबा तुम्ही लोणावळा असू दे, तळेगाव असू दे, मावळचा कोणताही भाग असू दे, शिरगाव असू दे, तिथून सहसा तुम्ही जिथं स्टँड असेल, लोकल रिक्षावाले असतील, तिथून कधीच भाडं उचलू नका. हा आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला शिकायला भेटेल.